नमस्कार मित्रांनो, शिव माहिती कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे सातबारा. तर तो सातबारा डिजिटल स्वरूपात कसा मिळवायचा, की त्याच्यावर कोणाच्याही सहीची गरज नाही किंवा शिक्क्याची गरज लागणार नाही. तो सातबारा आपण कुठेही वापरू शकतो. तो कसा मिळवायचा हे पाहणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये आपण जी ई-पीक पाहणी केलेली आहे, ती ई-पीक पाहणीची जी पिकांची नोंद आहे ती आपल्या सातबाऱ्यावर लागलेली आहे का नाही, पीक पेरामध्ये किंवा जी पिकांची नोंद लागते ती लागलेली आहे का नाही हे कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. आता सातबारा डाउनलोड करण्यासाठी गुगलमध्ये यायचं आणि सर्च करायचं महाभूमी. सर्च केल्याबरोबर पहिलीच वेबसाईट येईल बघा, महाभूमी.gov.in. या वेबसाईटवर क्लिक करायचं. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. या वेबसाईटवर आल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर इथं आपल्याला सातबारा कसा डाउनलोड करायचा हे माहीत आहे. आपला गाव, तालुका जे माहिती असेल ते टाकून डाउनलोड करता येतो. पण डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा डाउनलोड करण्यासाठी एक पर्याय दिलेला आहे बघा, डिजिटल साइनड सातबारा. त्या पर्यायावरती क्लिक करायचं. त्या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारची एक वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवरती आपल्याला जो डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा आहे तो डाउनलोड करता येतो. तर तो करण्यासाठी इथं आपल्याला पहिलं अकाउंट असणं गरजेचं आहे. आपलं अकाउंट असेल तर डायरेक्ट लॉग इन करा, नसेल तर न्यू युजर रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करायचं. तर रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचं एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. तर इथं आपल्याला संपूर्ण बेसिक डिटेल द्यायचे आहेत. याच्यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये फर्स्ट नेम टाकायचं, त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचं, त्याच्यानंतर आपलं जे आडनाव असेल ते लास्ट नेम या बॉक्समध्ये टाकायचं. त्याच्यानंतर खाली यायचं, आपलं जेंडर काय असेल ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर पुढे आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो टाकायचा. त्याच्यानंतर खाली यायचं, ऑक्युपेशनमध्ये आपला जो व्यवसाय असेल ते तो टाकायचा, बिझनेस किंवा अदर काय असेल ते. त्याच्यानंतर पुढे यायचं, आपला ईमेल आय डी टाकायचा. त्याच्यानंतर आपली जी जन्मतारीख आहे ती एकदम व्यवस्थित टाकायची मित्रांनो. अशा प्रकारे माहिती भरायची. त्याच्यानंतर खाली यायचं, आपला जो पत्ता आहे तो पत्ता टाकायचा. त्याच्यामध्ये फ्लॅट नंबर असेल किंवा आपला रोड असेल, पिनकोड असेल, ही संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थित भरायची. त्याच्यानंतर आपली जी सिटी आहे ती सिटी सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर पुढे यायचं, आपलं जे डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, स्टेट सिलेक्ट करायचं आणि खाली यायचं. खाली आपल्याला एक लॉग इन आय डी तयार करायचा. लॉग इन आय डी आपण स्वतः तयार करायचा मित्रांनो. मग तो काही तयार करू शकता. तुमचं नाव टाकायचं. त्याच्यानंतर पुढे काही 1-2 आकडे टाकायचे मित्रांनो. मी सांगितलंय तसं जरी टाकलं तरी चालतंय. फक्त पुढे चेक अवेलेबिलिटी या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावरती क्लिक केल्यावर जर आपलं अवेलेबल असेल लॉग इन आय डी तर लॉग इन आय डी व्हेरीफाईड म्हणून येईल. आणि त्याच्यानंतर खाली यायचं. खाली जो पासवर्ड आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे, तो पासवर्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे यायचं, आपल्याला एक सिक्रेट क्वेश्चन तिथं दिलेले आहेत सिक्रेट क्वेश्चन. त्याच्यापैकी एक सिक्रेट क्वेश्चन तयार करायचा आणि त्याचं ॲन्सर जे आहे ते ॲन्सर पुढच्या बॉक्समध्ये टाकायचं. संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थित भरून घ्यायची मित्रांनो. त्यानंतर खाली यायचं. खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आहे तसा पुढच्या बॉक्समध्ये टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्याबरोबर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून होम पेजवर यायचं. होम पेजवर आल्यावर इथं आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्याच्यासाठी 2 पर्याय आहेत, एक रेग्युलर, दुसरं OTP. तर रेग्युलर सिलेक्ट करायचं. आपण जो लॉग इन आय डी तयार केला होता तो लॉग इन आय डी टाकायचा. त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आणि खाली यायचं. खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आहे तसा टाकून लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं. लॉग इन झाल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. तर इथं आपण डिजिटल साइनड सातबारा म्हणजे डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा डाउनलोड करू शकतो, आर्ट डाउनलोड करू शकतो, तसेच फेरफार देखील डाउनलोड करू शकतो मित्रांनो. तर सातबारा डाउनलोड करण्यासाठी इथं आपल्याला ₹15 पेमेंट लागणार आहे. ₹15 खर्च आपल्याला सातबाऱ्यासाठी होतो, आर्टसाठी देखील ₹15 होतो. तर डिजिटल साइनड सातबारा डाउनलोड करण्यापूर्वी आपल्याला अकाउंटमध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी नसेल तर रिचार्ज अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आपल्याला एक जर सातबारा डाउनलोड करायचं असेल तर ₹15 अमाऊंट टाकायचं. मी 15 टाकतो. त्याच्यानंतर खाली बँक ऑफ बडोदा सिलेक्ट करून पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथं पेमेंट करण्यासाठी भरपूर पर्याय दिलेत. याच्यामध्ये UPI सिलेक्ट करायचं आणि पुढे यायचं. पुढे UPI QR कोड ऑप्शन सिलेक्ट करून जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आहे तसा टाकून पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं. पे नाव या ऑप्शनवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचे QR दाखवला जाईल. तो QR आपल्या मोबाईलमधील फोनपे, गुगल पे कोणत्याही UPI ॲपनं स्कॅन करून ₹15 पेमेंट करायचं. एकदम व्यवस्थित पेमेंट करून घ्यायचं मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर जे आपलं अशा प्रकारचं पेमेंट सक्सेसफुल म्हणून मेसेज दाखवलं जाईल. त्याच्यानंतर खाली यायचं, होम या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर आपलं जो सातबारा डाउनलोड करायचा आहे त्यासाठी खाली यायचं आणि आपलं जे डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करायचं. संपूर्ण माहिती द्यायची आहे मित्रांनो. याच्यामध्ये इथं जर आपलं पेमेंट कट झालं ₹15 आणि जर खाली दाखवलं नाही किंवा सातबारा डाउनलोड झालं नाही तर 72 तासाच्या आत ते रिफंड होतं मित्रांनो.
तर इथं आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपला जो तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं, आपलं जे गाव आहे ते गाव निवडायचं मित्रांनो. संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थित भरायची, एकदम सोप्या पद्धतीनं माहिती भरून घ्यायची मित्रांनो. गाव निवडल्यानंतर आपला जो सर्वे नंबर गट नंबर असतो तो गट नंबर टाकायचा आणि खाली तो गट नंबर सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल की आपलं 15 रुपये कटणार आहेत म्हणून. त्यासाठी ओके करायचं. डाउनलोड म्हणून एक पर्याय आला आहे बघा, तर त्या डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करायचं. डाउनलोड या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर आपला जो डिजिटल स्वरूपातील सातबारा आहे तो डाउनलोड होणार आहे मित्रांनो. प्रकारे आपला जो डिजिटल स्वरूपातील सातबारा आहे तो डाउनलोड होतो. त्याच्यानंतर तो ओपन करायचा. ओपन केल्यावर आपल्याला अशा प्रकारे सातबारा मिळेल मित्रांनो. याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये एक QR कोड दिलेला आहे. तो QR कोड आहे म्हणजे जो डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा आहे मित्रांनो. तर इथं आपल्याला वर एक कोपऱ्यामध्ये UPL पिन दिलेला आहे बघा. तो प्रत्येक सातबाऱ्यासाठी विशिष्ट UPL पिन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली यायचं. खाली आपल्या सातबाऱ्यावरती एक कोपऱ्यामध्ये देखील एक QR कोड दिलेला आहे आणि इकडे एक टिक मार्क दिलेला आहे, म्हणजे आपला हा सातबारा डिजिटल स्वाक्षरी व्हेरीफाईड आहे. तर हा सातबारा आपण कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकतो. तसेच हा सातबारा डिजिटल कधी झाला आहे हे दिलेलं आहे. तसेच खाली दिलेलं आहे बघा, या सातबाऱ्यावरती कोणाच्याही शिक्क्याची किंवा सहीची गरज नाही. पिकांची नोंदवही दिलेली आहे बघा. तर इथं आपण जे ई पीक पाहणी करतो, ई पीक पाहणी आपल्या मोबाईलद्वारे केल्यानंतर आपल्या पिकांची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती लागली का नाही हे इथं आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. आपण फक्त हे म्हणतो की आपल्या पिकाची नोंद शेतकरी करणार आहेत, पण ती नोंद एकदम व्यवस्थित केली आहे का नाही हे इथं दिसतंय. तर इथं 2022 मध्ये जर आता रब्बी हंगाम झाले तर इथं रब्बी हंगामामध्ये जर बघितलं तर आपल्याला दिलेला आहे बघा खाते क्रमांक. प्रत्येकाचे खाते क्रमांक दिलेत. सातबाऱ्यावरती जे खातेदार आहेत त्या खातेदारांचे प्रत्येकाचे खाते क्रमांक दिलेत. त्याच्यानंतर पिकाचा प्रकार, त्याच्यानंतर कोणतं पीक लावले रब्बी हंगामात, आपण पीक पाणी करताना कोणतं पीक सिलेक्ट केलं होतं, ती संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर ही अशा प्रकारची आपली जे पिकाची नोंद आहे ती आपल्या सातबाऱ्यावर असणं गरजेचं आहे मित्रांनो. फक्त पीक पाणी केले म्हणून झालं नाही. त्याच्यानंतर आपली नोंद एकदम व्यवस्थित लागली आहे का नाही ते आपण इथं येऊन पाहायचं मित्रांनो. तर अशा प्रकारची एक माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.